नमस्कार. एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. काही हत्या या बदल्याच्या भावनेतून तर काही संपत्तीच्या वादातून होतात, तर अनेक हत्या या अनैतिक संबंधातून झाल्याचं आपण पाहतोय. मात्र पश्चिम बंगालच्या एका गावामध्ये एका नरभक्षक गुन्हेगाराने एका व्यक्तीची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह पाण्यामध्ये धुतला आणि त्याचे अनेक अवयव काढून खाल्ले. या नरभक्षकाला पोलिसांनी मोठ्या शिताफीनं अटक केली आहे. पश्चिम बंगालमधील दिनहाटा येथे मानवी मांस खाण्याच्या संशयावरून हत्येचा एक प्रकार उघडकीस आला आहे. स्मशानभूमीत राहणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीचा गळा आणि मान कापून खून करण्यात आलाय. पोलिसांनी आरोपी फिरदोस आलम याला अटक केली आहे. नेमकं काय घडलं? उत्तर प्रदेशातील निठारी घटनेसारखीच माणुसकीला धक्का देणारी घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील कूच बिहार जिल्ह्यातील दिनहाटा भागात मानवी मांस खाण्याच्या उद्देशाने एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. मृत व्यक्ती ही स्मशानभूमीत असणाऱ्या झोपडीत राहत होती. त्याचा मृतदेह कुसरहाट जवळील एका जलाशयात आढळला आहे. या अज्ञात व्यक्तीचा गळा आणि मान कापून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी फिरदोस आलम नावाच्या तरुणाला अटक केली आहे. आरोपी हा दारूच्या नशेत होता असे पोलिसांनी सांगितले. हत्येनंतर त्याने मृतदेह पाण्याच्या नळाजवळ नेला, तो स्वच्छ केला आणि नंतर तो लपवून ठेवला. त्यानंतर त्याचे अवयव काढल्याचं देखील सांगण्यात येत आहे. चौकशी दरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून दिनहाटा पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत दुर्मिळ आणि गंभीर असल्याचं सांगितलंय. ही हत्या आरोपीने मानवी मांस खाण्याच्या उद्देशाने केल्याचा प्रकार समोर आलाय. त्यामुळे यापूर्वी त्याने असे गुन्हे केलेत का याचा देखील पोलीस तपास करत आहेत.